संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही आमच्या शेतात आलेलो आहोत. शेतात अळूच्या पानांची शेती केलेली आहे. म्हटलं चला आज आपणही अळूच्या वड्या करू आणि म्हणून मी त्यासाठी अळूचे पानं तोडले. इथे शेताच्या शेजारी शेडचं काम चालू आहे आणि त्या शेडवाल्यांचा बघा ना केवढा पसारा बाहेर पडलेला आहे. घरी आलो आणि अळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतले. एका वाटीत डाळीचं पीठ घेतलं, लाल मिरची लसूण वाटून घेतलेला होता तो त्या पिठात टाकला, हळद टाकली, ओवा टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकून पीठ चांगलं असं कालवून घेतलं. वड्या उकडून घ्यायच्या होत्या म्हणून एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलं. त्यानंतर अळूचे पानं पुसून घेतले, त्याचे देठ काढून घेतले आणि त्या पानांना पीठ लावून घेतलं. पीठ सगळ्या बाजूला चांगलं लावायचं म्हणजे नंतर त्याची चवही छान लागते. एकावर एक असे आपल्याला पाहिजे तेवढे पानं ठेवून घ्यायचे. त्यानंतर पानांची घडी घातली आणि चाळणीत त्या वड्या ठेवून दिल्या. पाण्यालाही उकळी आलेली होती. मग ती चाळणी त्या पाण्यावर ठेवली आणि त्यावर झाकण ठेवलं. थोड्या वेळाने बघितलं तर वड्या छान अशा उकडलेल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती म्हणून म्हटलं चला आधी दिवाबत्ती करून घेऊ. दिवाबत्ती केली की मन कसं प्रसन्न होतं. त्यानंतर इकडे आले आणि वड्या छान गार झालेल्या होत्या त्या कापून घेतल्या. एका कढईत तेल तापत ठेवलं आणि वड्या छान कुरकुरीत तळून घेतल्या. कुरकुरीत वड्या तळल्या की त्या खमंग आणि छान लागतात. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आज आमच्या जेवणाचा मेनू होता डुबुक वड्या, बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी, अळूच्या वड्या आणि टोमॅटो. धन्यवाद.